सर्वांना सप्रेम नमस्कार. सहकार मैत्री या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट महेंद्र खरात आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्र हो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ताळेबंदाच्या देणे बाजूसंबंधी ज्या पतसंस्थांना नागरी पत असेल, पगारदार असेल किंवा ग्रामीण बिगर शेती पतसंस्था यांना ताळेबंदाची रचना कशी असते आणि देणे बाजूपासून आपण सुरुवात केलेली होती, ज्यामध्ये आपण अधिकृत भागभांडवल म्हणजे काय, तर एकंदरीत संस्थेला जे उद्दिष्ट दिलेलं असतं शेअर्स गोळा करण्याचं, त्यासंबंधी आपण बोललेलो होतो. त्यानंतर वसूल भागभांडवल या मुद्द्यामध्ये पतसंस्थेच्या बाबतीमध्ये एका सभासदाचे आपण कमाल 2 लाख रुपये शेअर्स घेऊ शकतो यासंबंधी आपण चर्चा केलेली होती. आणि या भागामध्ये आपण पतसंस्थाच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचा जो मुद्दा आहे मित्र हो, आपण पतसंस्थांच्या संबंधित ज्याला आपण नागरी पतसंस्था किंवा ग्रामीण बिगर शेती पतसंस्था किंवा पगारदार पतसंस्था यांच्या कामकाजामध्ये स्वनिधीला अतिशय महत्त्व आहे. समजा आपण उदाहरण घेतलं की नागरी पतसंस्थेची जी 600 गुणांची गुणपत्रिका आहे किंवा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थांची जी 600 गुणांची गुणपत्रिका आहे, त्यामध्ये 120 गुण जे आहेत ते स्वनिधी या मुद्द्याला दिलेले आहेत. त्यानंतर पगारदार पतसंस्था ज्या असतात त्यांची 200 गुणांची गणपत्रिका आहे आणि त्यामध्ये जवळजवळ 45 गुण हे केवळ आणि केवळ स्वनिधीला दिलेले आहेत. त्यामुळं बऱ्याचदा आपल्याला स्वनिधीची माहिती द्यावी लागते. बऱ्याचदा आपण एखाद्या संस्थेची स्थिती कशी ताकदवान आहे हे पाहण्यासाठी स्वनिधी हा आपल्याला पाहायचा असतो. आपल्या अवतीभोवती अनेक पतसंस्था असतात, मात्र त्यांची आर्थिक स्थिती कशी आहे हे समजण्यासाठी आपल्याला स्वनिधी हा समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता स्वनिधीमध्ये आपण जर सूत्र पाहिलं तर वसूल भागभांडवल अधिक मुक्त निधी असा शब्द आपण वापरतो, त्याला आपण फ्री रिझर्व्ह म्हणतो. बऱ्याचदा असं दिसतं की लेखापरीक्षण अहवालामध्ये वसूल भागभांडवल अधिक सर्व प्रकारचे निधी असं नमूद केलं जातं. वास्तविकते तसं नाही आहे. सर्व प्रकारचे निधी ताळेबंदाच्या देणे बाजूचे आपण स्वनिधीमध्ये धरत नाहीत. उदाहरण जर घ्यायचं झालं, समजा आपल्या ताळेबंदाच्या देणे बाजूला भविष्य निर्वाह निधी आहे किंवा त्याला आपण म्हणतो सेवक कल्याण निधी आहे, सभासद कल्याण निधी आहे, निवडणूक निधी आहे, प्रशिक्षण निधी आहे, तंत्रज्ञान विकास निधी आहे, असे बरेच निधी आहेत की ते आपण स्वनिधीमध्ये घेत नाहीत. मग स्वनिधी म्हणजे नक्की काय आहे, तर स्वनिधी याचा अर्थ अशा प्रकारचे नफ्यातून काढलेले भांडवली निधी, जे आपण नफ्यातून काढतो त्याला आपण भांडवली निधी म्हणतो, हे नफ्यातून काढलेले आहेत. आणि दुसरा मुद्दा म्हणजे हे फक्त आपल्या सभासदांसाठी आहेत किंवा ते संस्थेच्या मालकीचे आहेत किंवा ते सभासदांच्या मालकीचे आहेत. आता स्वनिधीमध्ये आपण कोणते मुद्दे धरतो पहा, किंवा स्वनिधीमध्ये आपण जर तुलना केली तर वसूल भागभांडवल अधिक सर्व प्रकारचे मुक्त निधी. मग आता हे जे वसूल भागभांडवल आहे आणि या वसूल भागभांडवलामध्ये आणि ठेवीमध्ये काय फरक आहे, तर ठेवी ही मोठी जबाबदारी आहे आणि वसूल भागभांडवल जे आपण जमा करतो ते खऱ्या अर्थानं आपल्या संस्थेचे ज्याला आपण मालक म्हणून ते सभासद हे आपल्यासोबत राहतात आणि त्यामुळे ठेवीच्या तुलनेमध्ये आपल्याला शेअर्स अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळं जास्तीत जास्त आता असं काही नाही की बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की बाबा तारणी कर्जावर 2.5% शेअर्स, विना तारणीवर 5% शेअर्स, हे जे प्रमाण आहे त्यातूनच आपल्याला शेअर्स मिळतात, असं काही नाही आहे. जसे आपण एखादी ठेवीची पावती करतो किंवा एखादी जमा पावती संस्थेची करतो, तशाच पद्धतीने आपण स्वतंत्रपणे कर्ज न घेता सुद्धा संस्थेमध्ये संस्थेच्या हितासाठी शेअर्स हे जमा करू शकतो आणि त्यावर आपल्याला संस्था ही डिव्हिडंड देत असते. आता एक व्यक्ती साधारणपणे 2 लाख रुपये शेअर्स हे संस्थेमध्ये ठेवत असतो. आता पहिला मुद्दा त्यामध्ये आहे की समजा की स्वनिधी आपल्याला ठेवी स्वीकारायच्या आहेत, तरी आपल्याला स्वनिधी महत्त्वाचा आहे. कारण काय, एक सूत्र आपण पाहूयात की पतसंस्थेला जर ठेवी स्वीकारायच्या असतील तर त्यामध्ये वसूल भागभांडवल अधिक राखीव निधी अधिक इमारत निधी हे 3 याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत की जर आपल्याला ठेवी स्वीकारायच्या असतील तर वसूल भागभांडवल अधिक राखीव निधी अधिक इमारत निधी या तिन्हींची बेरीज करायची आहे. आता समजा ही बेरीज जी आहे ती समजा 100 रुपये येत असेल तर आपल्याला 1000 रुपये एवढे शेअर्स घेता येतात, एवढ्या ठेवी स्वीकारता येतात. याचा अर्थच असा आहे की जेवढे स्वनिधी जास्त तेवढं आपल्याला बाहेरील कर्ज जास्त घेता येतं किंवा ठेवीसुद्धा आपल्याला लोकांच्या घेता येतात. आता स्वनिधीमध्ये कशाचा समावेश होतो, तर पहिला आहे वसूल भागभांडवल, दुसरा आहे राखीव निधी, तिसरा आहे इमारत निधी, त्यानंतर आहे लाभांश समीकरण निधी, त्यानंतर आहे गुंतवणूक चढ उतार निधी, त्यानंतर आहे नफा विभागणीतून काढलेला मात्र बाह्य देयता नसलेला निधी.
आता याचं उदाहरण आपण मुद्दाम दिलेलं आहे, त्याला आपण म्हणतो रौप्य महोत्सव निधी. त्यानंतर उत्तम जिंदगी तरतूद, याचा अर्थ जे कर्ज अजिबात थकलेलं नाही, म्हणजे ठेव तारण आणि सोने तारण वगळून आपल्या NPA तक्त्याप्रमाणे जे कर्ज अजिबात थकलेलं नाही आहे त्याच्यावर सुद्धा आपण 0.25% ही NPA तरतूद करत असतो. आणि त्यामुळे NPA तरतूद जी आहे की जी कर्ज अजिबात थकलेली नाही आहेत ती कर्ज आपण उत्तम जिंदगी तरतूद म्हणून घेतो. आणि त्यानंतर आहे नफा. आता इथं मात्र जर तोटा असेल तर आपल्याला तो तोटा वजा करावा लागतो. आता हे सगळे आपण स्वनिधीमध्ये हिशोबात घेतलेलं आहे. आता समजा लेखापरीक्षण करताना लेखापरीक्षकाला असं दिसलं की संस्थेने NPA तरतूद 100 रुपये करण्याऐवजी फक्त 80 रुपये केलेली आहे, तर मग कमी NPA तरतूद ही या स्वनिधीमधून वगळली जाते. त्यानंतर समजा थकव्यास तरतूद ही 100 रुपये करायची होती, संस्थेने 60 रुपये केलेली आहे, अशा वेळी जी कमी तरतूद आहे ती सुद्धा स्वनिधीमधून वगळली जाते. त्याचबरोबर समजा की असे काही खर्च संस्थेने केलेले आहेत की त्याची तरतूद करायची होती नियम 49 प्रमाणे. उदाहरणार्थ समजा की आपण काही सॉफ्टवेअर हार्डवेअर खरेदी केलेलं आहे किंवा काही दुरुस्ती केलेली आहे किंवा आपण समजा जाहिरात दिलेली आहे किंवा प्रशिक्षणासाठी आपण काही खर्च केलेला आहे किंवा आपण बोनस दिलेला आहे, मात्र याची नफ्यातून तरतूद केलेली नव्हती, असं जर लेखापरीक्षणाच्या वेळी लेखापरीक्षकाला आढळलं तर या स्वनिधीमधून या रकमा वजा केल्या जातात. आपण परत रिपीट करतोय की यामध्ये वजा करायच्या ज्या रकमा आहेत त्यामध्ये जर NPA तरतूद पुरेशी केलेली नसेल, कमी NPA तरतूद असेल, कमी थकव्यास तरतूद असेल आणि नफ्यातून तरतूद न करता खर्च केलेला असेल तर ते आपण यामधून वगळतो. आता यामध्ये आपण हे जे काही स्वनिधी घेतलेले आहेत याबद्दल ह्या प्रत्येक मुद्द्यावर आपल्याला राखीव निधी असेल, इमारत निधी असेल, लाभांश समीकरण असेल, गुंतवणूक चढउतार निधी असेल किंवा उत्तम जिंदगी, यावर पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला त्यामध्ये विस्ताराने बोलायचं आहे. मात्र स्वनिधीचं सूत्र काय हे आपल्याला व्यवस्थितपणे त्यामध्ये विचारात घेता यावं यासाठी आपण स्वनिधी म्हणजे काय हे आपल्याला यामध्ये दिलेलं आहे. संस्थेच्या स्वनिधीला अतिशय महत्त्व आहे आणि हे महत्त्व आपल्याला आपल्या पतसंस्थांची जी गुणपत्रिका आहे त्यामधून लक्षात येतं. उदाहरण द्यायचं झालं तर ग्रामीण बिगर शेती आणि नागरी पतसंस्था यांची जी 600 गुणांची गुणपत्रिका आपण पाहिली तर त्यामध्ये जवळजवळ 120 गुण जे आहेत ते आपल्याला स्वनिधीला दिलेले आहेत. यामध्ये जर आपण पाहिलं की यामध्ये समजा 20 गुण आपल्याला इथं दिलेले आहेत, त्यानंतर इथं आपल्याला नागरी पतसंस्थेला 40 गुण दिलेले आहेत, त्यानंतर इथं आपल्याला 60 गुण दिलेले आहेत. याचा अर्थच असा आहे की स्वनिधी या मुद्द्याला अतिशय महत्त्व आहे. आता यामध्ये जर आपण पाहिलं 29/4/2010 आपल्याला एक परिपत्रक माननीय निबंधकांच्या हस्ते सहकार खात्याच्या मार्फत आपल्याला एक परिपत्रक देण्यात आलेलं आहे. आणि त्या परिपत्रकामध्ये असं म्हटलेलं आहे की मागील वर्षीच्या तुलनेत साधारणपणे स्वनिधीमध्ये 7.5% वाढ होणं आवश्यक आहे. म्हणजे गेल्या वर्षी 31/3/2020ला जर आपला स्वनिधी 100 रुपये असेल तर 31/21 अखेर आपला स्वनिधी हा कमीत कमी 108 रुपये असला पाहिजे. तात्पर्य असं की नागरी पतसंस्था ह्या व्यवसाय चांगला त्यांना करता यावा किंवा पगारदार पतसंस्थांना चांगला व्यवसाय करता यावा, त्यांचा स्वनिधी वाढला पाहिजे, यासाठी साधारणपणे दरवर्षी 7.5% वाढ झाली पाहिजे आणि आपली जी गुणपत्रिका आहे त्यामध्ये हे नमूद केलेलं आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर नफ्याचे स्वनिधीशी प्रमाण 10% पेक्षा जास्त असावे. नागरीपत आणि पगारदार किंवा ग्रामीण बिगर शेती, नागरीपत आणि पगारदार ह्या तिन्ही प्रकारच्या संस्थांना जर आपण पाहिलं तर हे 29/4/2010चं जे परिपत्रक आहे त्यामध्ये असे म्हटलेलं आहे की संस्थेला समजा 100 रुपये नफा झाला तर नफ्याच्या स्वनिधीशी प्रमाण हे 10% पेक्षा जास्त असलं पाहिजे. आणि त्यामुळं याला गुणसुद्धा दिलेले आहेत. नागरीपत आणि ग्रामीण बिगर शेतीला 40 गुण आहेत तर पगारदारला यामध्ये 200 पैकी 10 गुण या मुद्द्याला दिलेले आहेत. याचा अर्थ असा आहे की स्वनिधी हा वाढणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढच्या मुद्द्यामध्ये जर आपण पाहिलं तर नफ्याचे 75% रक्कम ही आपण भांडवली निधीमध्ये वर्ग करावी अशी सूचना आपल्याला यामध्ये केलेली आहे. म्हणजेच आपल्याला जर 100 रुपये नफा झाला तर त्यातील कमाल 75% रक्कम किंवा किमान 75% रक्कम ही आपल्याला आपल्या भांडवली निधी ज्याला आपण म्हणतो किंवा नफ्यातून काढलेले निधी यात आपल्याला गुंतवायचे असते. म्हणजे आपल्याला स्वनिधी जे असतात ते अतिशय महत्त्वाचे आहेत
हे आपल्याला यामधून सिद्ध होतं. यानंतर आपल्याला सहकार कायद्याच्या कलम 65(1)(2) मध्ये किंवा नियम 52 मध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला एक सूचना केलेली आहे की नफा विभागणीतून निधीची उभारणी आपण केली पाहिजे. म्हणजे निधी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. आपल्याला नफा झाला तर सर्वात प्रथम महत्त्व आपण त्यातून निधी उभारण्यासाठी दिलं पाहिजे आणि नफ्यातून जे निधी उभारले जातात त्याला आपण भांडवली निधी म्हणतो. भांडवली निधी हे महत्त्वाचे असतात. नफ्यातून जे उभारले जातात, बऱ्याचदा असं होतं की हे नफ्यातून जे निधी उभारले जातात त्याचं जे व्याज आहे ते व्याज आपण आपल्या नियमित उत्पन्न खर्च पत्रकामध्ये घेत असतो आणि मग त्यामध्ये आयकर खात्यामध्ये आपल्याला ही बऱ्याचदा नोटिसा आपण पाहतो की त्यामध्ये तुम्ही हे जे निधी आहे त्याचं व्याज तुम्ही उत्पन्नात का घेतलेलं आहे. आणि त्यामुळं इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे की नफ्यातून काढलेले जे निधी असतात ते भांडवली निधी असतात. त्यामुळं त्याचं जे व्याज आहे ते महसुली निधीमध्ये न घेता त्याच निधीला ते वर्ग केलं पाहिजे. आणि हा जो निधी आपण काढलेला आहे, उदाहरणार्थ समजा इमारत निधी काढलेला आहे तर तो आपल्याला इमारतीसाठीच वापरायचा आहे किंवा लाभांश समीकरण काढला असेल तो त्यासाठीच, म्हणजे ज्या कारणासाठी आपण निधी काढला त्याच कारणासाठी तो निधी वापरला पाहिजे हे आपल्याला त्यामध्ये बंधन केलेलं आहे. यानंतर आपण जर पाहिलं 29/4/2010चं परिपत्रक तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की स्वनिधी खेळत्या भांडवलाच्या 5% पेक्षा जास्त असला पाहिजे. म्हणजे स्वनिधी भागिले खेळते भांडवल गुणिले 100 हे जे प्रमाण आहे तर याचा अर्थच असा आहे की स्वनिधी आपला सातत्यानं वाढला पाहिजे आणि 600 पैकी खूप मोठे मार्क म्हणजे खूप मोठे गुण आपण म्हणतो की 60 गुण या एका मुद्द्याला नागरी पद किंवा ग्रामीण बिगर शेतीला दिलेले आहेत आणि पगारदार पतसंस्थांना यामध्ये 10% वाढ सुचवलेली आहे. म्हणजे नागरी पद आणि ग्रामीण बिगर शेतीपेक्षाही 5% जादा वाढ ही स्वनिधीमध्ये, कारण आपल्याला माहिती आहे की पगारदार पतसंस्था ज्या असतात त्यांना दर महिन्याला त्यांच्या शेअर्समधून खेळतं भांडवल उपलब्ध होतं आणि त्यामुळं पगारदार पतसंस्थांच्या बाबतीमध्ये जी वाढ आहे ती स्वनिधी खेळत्या भांडवलाच्या 5% पेक्षा जास्त असावा हे नागरिकत्वाला आहे. तर पगारदारच्या बाबतीमध्ये स्वनिधी हा खेळत्या भांडवलाच्या 10% पेक्षा जास्त असावा आणि यासाठी 15 गुण त्यामध्ये दिलेले आहेत. आता मग इथं बऱ्याचदा आपण हा शब्द पाहिला किंवा खेळत्या भांडवलाच्या प्रमाणात. मग खेळते भांडवल म्हणजे नक्की काय? जसं आपण पाहिलं की भांडवलाचे 3 प्रकार आहेत. एक आहे अधिकृत भाग भांडवल, दुसरा आहे वसूल भाग भांडवल आणि तिसरं आहे खेळतं भांडवल, त्याला आपण म्हणतो वर्किंग कॅपिटल. आता वर्किंग कॅपिटलची जी व्याख्या आहे ती 2014 मध्ये आपल्या सहकार कायद्याच्या कलम 231 मध्ये बदल केलेला आहे. पूर्वी आपली एक सरसकट आपली व्याख्या होती की खेळतं भांडवल म्हणजे ताळेबंदाची बेरीज वजा तोटा किंवा ताळेबंदाच्या दोन्ही बाजूला आलेल्या रकमा. आता मात्र आपल्याला असं दिसतं की खेळते भांडवल ही जी व्याख्या आहे ती 2014 नंतर सहकार कायद्याच्या कलम 231 मध्ये जी दिलेली आहे ती बदललेली आहे. पहा त्यामध्ये ताळेबंदाच्या देणे बाजूच्या कोणत्या रकमा घेतलेल्या आहेत तर सगळ्यात सुरुवातीला घेतलेला आहे ते आहे वसूल भाग भांडवल. सगळ्यात सुरुवातीला आपल्याला घेतलेला आहे वसूल भाग भांडवल. त्यानंतर सर्व प्रकारचे निधी. आता आपण इथं खेळतं भांडवल म्हणजे काय पाहतोय, आपण स्वनिधीबद्दल आधी बोललेलो आहोत, ह्या मुद्द्यामध्ये आपण खेळतं भांडवल म्हणजे काय पाहतोय. त्यामुळे खेळते भांडवलाची व्याख्या काय केलेली आहे तर वसूल भाग भांडवल अधिक ताळेबंदाच्या देणे बाजूचे सर्व प्रकारचे निधी अधिक ठेवी किंवा बाहेरून जर आपण कर्ज घेतलेला असेल जिल्हा मध्यवर्ती बँक वगैरे तर ठेवी अधिक बाहेरील कर्ज वजा देणी व नफा. म्हणजे सोप्या भाषेमध्ये पूर्वी आपली जी सरसकट व्याख्या होती की खेळतं भांडवल म्हणजे ताळेबंदाची बेरीज वजा तोटा आणि वजा दोन्ही बाजूला आलेल्या रकमा, तर आता ही व्याख्या बदललेली आहे. आता ताळेबंदामध्ये ताळेबंदाच्या देणी बाजूचं वसूल भाग भांडवल अधिक सर्व प्रकारचे निधी अधिक ठेवी किंवा बाहेरील कर्ज यामध्ये आपल्याला नफा हिशोबात घ्यायचा नाही आहे आणि यामध्ये आपल्याला इतर देणी जी आहे ती हिशोबात घ्यायची नाही आहेत. उदाहरणार्थ लाभांश देणे असेल किंवा निवडणूक देणे असेल किंवा प्रशिक्षण निधी देणे असेल किंवा त्याला आपण म्हणतो की अनामत देणे असेल, तर ही देणी जी आहेत ही आपल्याला यामधून वगळायची आहेत आणि मग खऱ्या अर्थानं आपल्याला खेळतं भांडवल हे मिळणार आहे. स्वनिधी आपल्याला उभारण्याची आवश्यकता का आहे यामध्ये जर आपण काही महत्त्वाची कारणं पाहिली तर यामध्ये आपल्याला लक्षात येईल की संस्थेच्या एकूण कामकाजामध्ये स्वनिधी जर आपला भक्कम असेल तर त्याला अतिशय महत्त्व आहे. पहिला मुद्दा जर आपण पाहिलं तर यामध्ये सगळ्यात सुरुवातीचा जो मुद्दा आहे की आपल्याला लोकांचे आपण जे काही शेअर्स घेतो त्यामध्ये आपल्याला लाभांश द्यावा लागतो
आणि त्यामुळे लाभांश दर आपल्याला टिकवा लागतो. उदाहरणार्थ दरवर्षी समजा आपण 12%, 13%, 14% अशा पद्धतीने डिव्हिडंड किंवा लाभांश देत असतो. मग लाभांश जर द्यायचा असेल तर आपल्याला हे जे निधी असतात ते आपल्याला जपणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं दुसरा मुद्दा त्यामध्ये आपण पाहतोय की आपल्याला CD रेशो हा जो प्रकार आहे तो पतसंस्थांना पाहावा लागतो. आता त्याला आपण म्हणतो क्रेडिट टू डिपॉझिट रेशो. त्याला आपण दुसऱ्या सोप्या शब्दामध्ये असं म्हणतो की ठेवीच्या प्रमाणात आपण कर्ज दिली पाहिजे. उदाहरणार्थ समजा ताळेबंदाच्या देणे बाजूला जर एकूण ठेवी 100 रुपये असतील तर आपल्याला सूचना केलेली आहे की 65% एवढीच आपण कर्ज वाटू शकतो. मग उरलेले आपण जे 35% आहे ते कुठं आपले जातात, तर त्यामध्ये उरलेली रक्कम जी आहे ती ज्याला आपण SLR म्हणतो, ज्याला आपण म्हणतो की कायदेशीर तरलता, यामध्ये स्वतंत्र आपल्याला बँकांमध्ये मुदत ठेवीमध्ये ठेवावी लागते 25% रक्कम. त्यानंतर आपल्याला जे का आपण CRR म्हणतो, कॅश रिझर्व्ह रेशो, रोखता त्याला आपण म्हणतो, त्यासाठी पण आपल्याला 1 ते 3% रक्कम स्वतंत्र ठेवावी लागते. आणि त्यामुळं ठेवीच्या प्रमाणात आपल्याला कर्ज वाटावे लागतात. 100 रुपये ठेव आली तर सगळे आपल्याला कर्ज वाटायला उपलब्ध नाही आहे. CD रेशो आपल्याला मेंटेन करावा लागतो. त्यासाठी आपल्याला स्वतंत्रपणे मार्क्स दिलेले आहेत किंवा गुण दिलेले आहेत. आणि त्यामुळं स्वनिधी हा जास्तीत जास्त असणं आवश्यक आहे. आता त्यानंतर जर आपण पाहिलं तर ठेवीचा व्याजदर किंवा कर्जाचा व्याजदर हा आपल्याला मनाने ठरवता येत नाही. जसं आपण म्हणतो ॲव्हरेज लेंडिंग रेट म्हणजे काय, कर्जाचा व्याजदर, आणि ॲव्हरेज बॉरोविंग रेट त्याला आपण म्हणतो ठेवीचा व्याजदर. तर हे स्वतंत्र सूत्र आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मात्र एक आहे की ठेवीचा व्याजदर आणि कर्जाचा व्याजदर त्याला आपण म्हणतो कॉस्ट ऑफ फंड. म्हणजेच काय की ठेवीचा व्याजदर आणि कर्जाचा व्याजदर ठरवताना आपल्याला सूत्र हे पाहावं लागतं. मनानं आपल्याला ठेवीचा किंवा कर्जाचा व्याजदर ठरवता येत नाही. जसं आपण म्हणतो की बाबा ठेवीचा व्याजदर कसा ठरवायचा, तर वर्षभरामध्ये ठेवीवर आपण किती व्याजाचा खर्च केला, काय सूत्र आहे पहा, पुढे ते येणार आहे. मात्र सुरुवातीला आपण समजून घेऊयात की वर्षभरामध्ये ठेवीवर झालेला व्याजाचा खर्च भागिले ठेवीची सरासरी गुणिले 100. आता समजा ALR म्हणजे काय, ॲव्हरेज लेंडिंग रेट, त्याला आपण म्हणतो कर्जाचा व्याजदर. कर्जाच्या व्याजदराचं काय सूत्र आहे की सभासद कर्जावरील वर्षभरात मिळालेलं व्याजाचं उत्पन्न. म्हणजे आपण सभासदांना जे कर्ज वाटलेलं आहे आणि त्यामध्ये वर्षभरात व्याज किती मिळालं ते सभासद कर्जावरील व्याजाचं उत्पन्न भागिले कर्जाची सरासरी गुणिले 100. इथं एक निश्चित होत आहे की आपल्याला कर्जाचा व्याजदर आणि ठेवीचा व्याजदर हे आपल्याला हे मार्जिन पाहून ठरवावं लागतं. आणि त्यामुळं स्वनिधी जेवढा जास्त तेवढी आपली संस्था ही ताकदीची होऊ शकते. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की NPA तरतूद आपल्याला करावी लागते. NPA तरतुदीमध्ये असं होतं की बऱ्याचदा आपण खर्चावर खूप लिमिटेशन किंवा मर्यादा आणतो. मात्र बऱ्याचदा ह्या थकबाकीमुळं 24%, 24 महिने, 36 महिने ह्या ज्या थकबाक्या होतात आणि त्यामुळे NPA तरतुदीमध्ये आपल्याला वाढ करावी लागते. आणि एकदा ही NPA तरतूद वाढ झाली की आपल्याला माहिती आहे संशयित व बुडीत कर्ज निधी वाढतो. संशयित बुडीत कर्ज निधी आपण नफा तोट्याला नावे टाकतो. म्हणजेच काय की आपला नफा त्यामुळे परिणाम त्याच्यावर होतो. म्हणजे एक महत्त्वाचं आहे की NPA तरतूद हा आपल्या नफा क्षमतेवर प्रतिकूल परिणाम करणारा घटक आहे. आणि त्यामुळे NPA तरतूद जर आपल्याला करावी लागत असेल तर आपला नफाही कमी होतो. त्यामुळे स्वनिधी जेवढा वाढवता येईल तेवढा आपण वाढवला पाहिजे. त्यात ठेवीदारांची सुरक्षितता. उदाहरणार्थ आपण नियम 23 प्रमाणे भागाचं मूल्य काढतो की ज्यांना आपल्याकडे समजा 100 रुपये नागरी पतसंस्थेमध्ये ठेवलेत किंवा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेमध्ये ज्यांनी 100 रुपये ठेवलेले आहेत, त्या 100 रुपयाचं मूल्य आपल्याकडे काय, 100 रुपयाचं 140 असेल, 160 असेल तर आपली संस्था ताकदीची आहे. तात्पर्य असं की नियम 23 प्रमाणे आपल्याला ज्या शेअर्सचं मूल्य काढावं लागतं. आणि मग इथं जर शेअर्सचं मूल्य चांगलं असेल तर ठेवीदारांना एक सुरक्षित वाटतं. आणि त्यामुळं स्वनिधी हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. कारण ठेवीदार एका विश्वासावर आपल्याला ठेवी देत असतात. त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी आपला स्वनिधी वाढवणं आवश्यक आहे. त्यानंतर आर्थिक संकटे या मुद्द्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की संस्थेबद्दल कुणीतरी जाणीवपूर्वक कुणी बदनामी करतं किंवा बऱ्याच अशा वावटळी उठवल्या जातात की पतसंस्थांमध्ये पैसे ठेवणं म्हणजे धोक्याचं आहे, जिकरीचं आहे. अशा पद्धतीनं खोडसाळपणे म्हणा किंवा एखादा प्रकरण घडल्यानंतर एक वावटळ उठवली जाते. आर्थिक संकटे येऊ शकतात. आणि मग आर्थिक संकटांमध्ये न डगमगता आपल्याला चांगल्या पद्धतीनं सभासदांची सेवा करायची असेल तर यासाठी आपला स्वनिधी जो आपण नफ्यातून काढतो तो भक्कम असण्याची गरज आहे. आता व्यवस्थापन खर्चामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला माहिती आहे की संस्था चालवायची म्हणजे दैनंदिन व्यवस्थापन खर्च करावा लागतो. मग पगार असेल, छपाई असेल, स्टेशनरी असेल आणि साधील असेल, किरकोळ असेल, आणि ह्या खर्चामध्ये आपली रक्कम जाते. आणि त्यामुळं हा खर्च आपल्याला असतो. त्यामुळं स्वनिधी हे आपल्याला वाढवण्याची गरज असते. ज्या आपण ठेवी स्वीकारतो त्यावर आपल्याला व्याज द्यावं लागतं. आणि त्यामुळं ह्या ठेवीवरील व्याजापेक्षा
आपल्याला जे भागधारक असतात त्यांचे शेअर्स आपल्याला महत्त्वाचे असतात आणि वसूल भाग भांडवल हा स्वनिधीचा पहिलाच टप्पा येतो आणि त्यामुळं ठेवीवरील व्याज मोठं देण्यापेक्षा आपण शेअर्स, ज्याला आपण म्हणतो की शेअर होल्डर जे असतात, भागधारक असतात, ते आपल्याला जास्तीत जास्त जमा करायचे असतात. त्यानंतर आपल्याला जर बाहेरून कर्ज घ्यायचं असेल किंवा बाहेरून ठेवी घ्यायच्या असतील तर त्या भरपूर घेता येत नाही, की एखादा म्हटला की हे 5 लाख माझे घ्या, पतसंस्थेत ठेवा, तर ते आपल्याला अशा पद्धतीनं सरसकट लोकांच्या ठेवी घेता येत नाहीत. तर यामध्ये आपल्याला सहकार 1961चे जे नियम आहेत त्यामध्ये नियम 35 असं सांगतो की वसूल भाग भांडवल अधिक राखीव निधी अधिक इमारत निधी याच्या 10 पट एवढ्याच ठेवी घेता येतात. म्हणजे वसूल भाग भांडवल जे ताळेबंदाच्या देणे बाजूला येतं, वसूल भाग भांडवल अधिक राखीव निधी अधिक इमारत निधी याची बेरीज केल्यानंतर ती जर 100 असेल तर 1000 रुपये एवढ्याच ठेवी आपल्याला घेता येतात. आणि त्यामुळं जर ठेवी घेण्यावर मर्यादा असतील तर एक उत्तम मार्ग आहे की आपला स्वनिधी आपण वाढवला पाहिजे. आता कर्जाचा व्याजदर सुद्धा आपल्याला कमी करावा लागतो. कर्जाचा व्याजदर सुद्धा आपल्याला माहिती आहे की आपण ALR ABR हे आपण आता पाहिलं तर कर्जाचा व्याजदर हा आपल्याला मनानं ठरवता येत नाही आणि त्यामुळं सभासदांना कमीत कमी व्याजदरानं कर्ज पाहिजे असतं. मग कर्जाचा व्याजदर आपल्याला कमी करायचा असतो आणि हे आव्हान स्वीकारण्यासाठी आपल्याला स्वनिधी हा त्यामध्ये अतिशय महत्त्वाचा हा ठरत असतो. त्यानंतर आपल्याला एकूण 100 रुपये जर ठेव घेतली तर सगळेच आपल्याला कर्ज वाटायला उपलब्ध नसतात. साधारणपणे 60 ते 65% एवढेच आपण कर्ज वाटपाला CD रेशोमध्ये उपलब्ध असतात. मग आपल्याला कॅश रिझर्व्ह रेशो जे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट आपल्याला दिलेला आहे, तर बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये कलम 18 प्रमाणे कॅश रिझर्व्ह रेशो आणि कलम 24 प्रमाणे आपल्याला स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, त्याला आपण म्हणतो कायदेशीर तरलता, हे आपल्याला पतसंस्थांना जपावी लागते. आता एक मात्र आहे की ज्या पगारदार पतसंस्था ठेवी स्वीकारत नाहीत त्यांना मात्र CRR आणि SLR लागू नाही आहे. मात्र जर पगारदार असो किंवा नागरी पतसंस्था असो किंवा ग्रामीण बिगर शेती पतसंस्था, जेव्हा आपण ठेवी स्वीकारतो तेव्हा आपल्याला बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट प्रमाणे कलम 18 प्रमाणे CRR आणि कलम 14 प्रमाणे SLR आपल्याला जपावा लागतो आणि त्यामुळं सगळ्या ठेवी आपल्याला कर्ज वाटायला उपलब्ध नसतात आणि त्यामुळं आपल्याला स्वनिधी महत्त्वाचा आहे. आता इथं नव्याने एक बदल केलेला आहे. नवीन जे नियामक मंडळ आलेलं आहे बिगर शेती पतसंस्थांसाठी, तर आपल्या गुणपत्रिकेमध्ये जे काही व्यवस्थापन खर्चाचे खेळत्या भांडवलाचे प्रमाण पूर्वी आपल्याकडं 2.5% होतं, त्यामध्ये थोडासा बदल करून आता हे प्रमाण व्यवस्थापन खर्चाचं प्रमाण 2% केलेलं आहे आणि त्यामुळं हे आपल्याला त्यामध्ये पाहायचं आहे.